नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, गुरुवार आज आपला गुरुवार आहे. आज आपला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता. चला म्हटलं सकाळीच आवरायला घेतलं. पटापट पटापट उंबरठ्याची पूजा वगैरे, तुळशीचं सगळं काही आवरून घेतलं मी. म्हटलं रोज रोज तेच काय दाखवायचं? तुम्ही म्हणशाल रोज रोज तेच दाखवते, त्यासाठी मी काही आज ते दाखवलेलं नाही. तर मग आज हे ना मी पटक्यात पूजा मांडायला घेतली. म्हटलं सकाळी सकाळी आहे ना पूजा मांडून घेतली. सकाळी सकाळी पूजा मांडली ना घरात खूप छान वाटतं. दिवसभर आपल्याला म्हणजे असं डोळ्यापुढे छान असं दिवा, अगरबत्ती, ते फुलांचं असं सुगंध खूप छान असं दळवळत राहतो घरात. आणि म्हणजे येता जाता आपण बघतो तर मनाला खूप छान असं प्रसन्न वाटतं. त्यासाठी ना मी मस्त सकाळी सकाळी आहे ना पूजा मांडून घेतलेली होती. आणि आपण आहे ना पूजा वगैरे झाली. म्हटलं चला आता चहा करून घेऊ. मग मी चहा केला आणि मस्त तिच्या पप्पांना आणि मी घेऊन आम्ही दोघींनी मस्त गप्पा गोष्टी केल्या थोड्या. आणि मस्त सकाळी सकाळी म्हटलं चला आता चहा पिऊन घेऊ. आणि कसं दोघीजण आम्ही आहेत ना दुसऱ्यांवेळेस चहा घेतो. त्यांना पण बाहेर जायचं होतं. म्हटलं चला माझा पण उपवास आहे. आपली पूजा वगैरे सगळं आवरणं झालं. मस्त छान देतात आता चहा पिते. मला ना घाई उभं राहून चहा प्यायला आवडत नाही. मस्त बसून आरामात चहा पिऊन घेतला. मग नंतर कामांना लागले. मग ते गेले भाज्या वगैरे आणायला. मग त्यांनी भाजी वगैरे आणले. मग मी सगळं भाजी वगैरे रचले. नंतर जेवणं वगैरे झाले. आम्ही बाहेर गेलो. तर बाहेर बघा माझ्या मनात नाही ध्यानात नाही, जर आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं राहिलं तर असं राहतं. तर तिथे मला असं महादेवाचं मंदिर होतं. म्हटलं चला कोणतं का होईना महादेवाचं मंदिर, कोणतं का होईना आपण दर्शन घेतलं ना तर खूप चांगलं वाटतं. तर मग महादेवाचं मंदिर होतं ना तिथं दर्शन घेतलं. आणि आपलं उंबरडोर म्हणजे उंबराचं झाड होतं ना तिथं दर्शन घेतलं. पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेतलं. मग मी नंतर दवाखान्यात गेले. म्हणजे दात दुखत होते, तिथे दवाखान्यात दाखवलं. नंतर मी घरी आली. सगळं मग चहा वगैरे सगळं आवरणं झालं. मग नंतर परत मी पूजा मांडायला घेतली. आज आहे ना माझा डबल उपवास होता. आज पौर्णिमेचा उपवास असल्यामुळे परत मला पाठ मांडून घ्यायचा होता. मी आज गुरुवारचं छोटंसं अशी पूजा मांडून घेतलेली होती देवघरमध्येच. नंतर हे ना पुढे हॉलमध्ये मांडून घेतलं. खूप छान अशी पूजा मांडून घेतली. आणि मस्त असं प्रसन्न वाटत होतं. आज गुरुपौर्णिमा पण होती. तर माझा आज डबल उपवास आला आणि छान असं वाटत होतं मला. तर मी म्हणजे माझा दात पण दुखत होता, पण तरी मी आवरायला घेतलेलं होतं. मला भारी वाटत होतं घरात प्रसन्न. म्हटलं चला मस्त आवरायला घेतलेलं. आणि मग नंतर मुलांना ना आज भरीत खायचं होतं. त्यांनी आज मस्त छान असे वांगे आणलेले होते फ्रेश. मग मी अंगणात थोडे काड्या घेतल्या. काड्या पेटवून तिथं वांगे भाजले. गॅसवरती भाजायचं म्हटलं तर गॅस आता म्हणजे गॅस चांगला नसतो, विषारी गॅस घुसून जातो असं पण सांगता. आणि नंतर ना वांगे भाजल्याने ना आपलं गॅस पण खराब होतो म्हणे, गॅसवाल्याने सुधरवणाऱ्याने सांगितलेलं होतं. तर मग आम्ही गॅसवरती वांगे कधीतरी अडचणला नसलंच काही तेव्हा भाजून घेतो. तर म्हटलं चला आता थोड्या काड्या पण होत्या तर मस्त आपण ना वांगे भाजून घेऊ. मग वांगे आणले घरात. वांगे ना चांगलं स्वच्छ पाहून घेतले. त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात, त्यासाठी ना त्यांना असं बघून घेतलं व्यवस्थित. आणि मग मी भरीत करायला घेतलं. मग सगळे कांदे वगैरे चिरून घेतले. मग नंतर मी कढाई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली. नंतर आपले डाळ्या टाकल्या, शेंगदाणे टाकले, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली, कांदे टाकले. आणि सगळं टाकून असं मस्त छानसं आपल्याला भरीत करून घ्यायचं होतं. खूप छान असं म्हणजे भरीत खायचं होतं आज आपल्याला. एवढं भारी करायचं होतं ना. तर त्याच्यामध्ये मी सगळं साहित्य टाकून घेतलं. आणि बघा मी परचक करून घेते. त्याच्यामध्ये आळे वगैरे असतात ना, त्यासाठी ना पूर्ण असं वांगं फोडून उलटं सुलटं करून बघावं लागतं. त्याच्यामध्ये कीड लागलेलं आपण कसं डायरेक्ट अख्खंच्या अख्खं भाजतो आणि तसं करायचं नाही. त्याकरता आहे ना मग आपण त्याला पूर्ण बघून घेतो तरच करतो. तर तसं मी पण पूर्ण बघून घेत होती. नंतर मी खोबरं पण टाकून घेतलेलं. याच्यामध्ये खोबऱ्याचे मस्त तुकडे, शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे. नंतर मग आपल्या डाळ्या घेतलेल्या होत्या त्यासुद्धा भरपूर दाताखाली आले ना खूप छान लागतं भरीत खायला, मजा. तर मी ना तसंच केलं. म्हटलं चला आज आहे ना मला भरपूर साहित्य टाकून खूप बनवायचं होतं. तर मग मी नंतर हळद टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकून घेतलं ना आपलं भरीत चांगलं मिक्स करून घेतलं. आणि तेल बी ना जास्तीतच टाकलं भरीतमध्ये, म्हणजे खूप छान लागतं मग भरीत. आज आहे ना म्हटलं चला. आणि ना भरीत पुरी करायची होती, पण पूजा करत करतच खूप वेळ झाला. नंतर प्रसाद केला होता आपला सत्यनारायणाचा, तो पण झालेला आहे. आणि म्हटलं चला आता मस्त साध्या आणि सिंपल भाकरी करू. सकाळच्या आपल्या गोडदशम्या केलेल्या त्या मुलांना, त्या पण पडलेल्या त्या 5-6 गोडदशम्या. आज मुलांनी काही म्हणजे जास्तीचं झालं. आणि तिच्या पप्पांना आहे ना तिथं जेवणाला म्हणजे त्यांच्या डेपोमध्ये कार्यक्रम असतो, तिथे जेवायला बोलवलं. तर ते
दशम्या वगैरे पडल्या, थोड्या जास्तीत जास्त केलेल्या होत्या मी. तर म्हटलं चला 5-6 पडलेल्या आहेत तर आपण आहे ना नुसत्या भाकरी करून घेऊ. मग मी कोथिंबीर टाकली, मस्त मीठ टाकून घेतलं आणि सगळं असं चवीनुसार आपलं भरीत खूप छान करून घेतलं आणि मस्त म्हटलं मिक्स करून घेतलं त्याला ना. तर त्याला आहे ना थोडं चांगलं मिक्स घालून घेतलं की 5-10 मिनटं आपण आहे ना शिजू देणार आहेत. तर बघा मस्त शिजून गेलं. नंतर मग मी भाकरी टाकायला घेतल्या बघा. मस्त गरम गरम एक भाकर घेतली छोटीशीच आणखी. त्याच्यावर आपलं भरीत टाकलं. नंतर तिकडे आपला प्रसाद आहे ना सत्यनारायणचा तो केलेला तो ठेवला.